कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्या हृदयाच्या सर्वात जवळची व्यक्ती आपल्याला अचानक सोडून जाते. कारण काहीही असो, पण तो जाणारा माणूस आपल्या आयुष्याचा एक मोठा हिस्सा सोबत घेऊन जातो आणि मागे उरतो फक्त एक न संपणारा रिकामापण. नमस्कार, मी राधिकामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय जरा हळवा आहे, पण तितकाच गरजेचा आहे. तो म्हणजे राधेचा स्वीकार. कुणी सोडून गेल्यावर स्वतःला कसं सावरावं. आजकाल जेव्हा एखादं नातं तुटतं किंवा ब्रेकअप होतं, तेव्हा आपण पार कोलमडून जातो. राग, चिडचिड, डिप्रेशन, त्याने माझ्यासोबत असं का केलं, तिने मलाच का फसवलं, या प्रश्नांच्या चक्रव्यूहात आपण अडकून पडतो. आपण त्या व्यक्तीला ब्लॉक अनब्लॉक करतो, रागाने मेसेजेस करतो. पण खरं सांगू, यातून काहीच साध्य होत नाही. उलट आपलीच मानसिक शांतता, मेंटल पीस हिरावून घेतली जाते. पण अशा वेळी मला नेहमी राधेची आठवण येते. विचार करा, जेव्हा कृष्ण कायमचा वृंदावन सोडून मथुरेला गेला, तेव्हा राधेवर काय प्रसंग ओढवला असेल. तिचं तर जगच कृष्ण होता. पण राधेने काय केलं? तिने कृष्णावर राग धरला का? त्याला शिव्याशाप दिल्या का? किंवा तू माझा नाही झालास तर कोणाचाच होऊ देणार नाही असा हट्ट धरला का? नाही. राधेने केला तो फक्त आणि फक्त स्वीकार, ॲक्सेप्टन्स. तिने हे शांतपणे स्वीकारलं की कृष्णाचा प्रवास, त्याचं ध्येय आता वेगळं आहे. राधेचं प्रेम पॉझेसिव्ह नव्हतं, ते मुक्त होतं. तिने त्याला हसत हसत निरोप दिला. तिला वेदना झाल्या नसतील का? नक्कीच झाल्या असतील, पण तिने त्या वेदनेला रागात बदलू दिलं नाही. आज आपल्याला याच राधाभावाची सगळ्यात जास्त गरज आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते, तेव्हा याचा अर्थ असा नाही की आपल्यात काही कमी आहे. त्याचा अर्थ एवढाच असतो की त्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यातला चॅप्टर तिथेच संपला होता. हे सत्य शांतपणे स्वीकारणं म्हणजेच राधेचा स्वीकार. जेव्हा तुम्ही का हा प्रश्न विचारणं थांबवता आणि परिस्थितीचा स्वीकार करता, तेव्हाच तुम्हाला खरी मानसिक शांतता मिळते. ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी दरवाजा मोकळा ठेवा आणि जे मागे उरलंय म्हणजे तुम्ही स्वतः, त्या स्वतःवर नव्याने प्रेम करायला शिका. सोडून जाणं हा त्यांच्या प्रवासाचा भाग होता, पण स्वतःला पुन्हा खंबीरपणे उभं करणं हा तुमच्या प्रवासाचा भाग आहे. राधा रडत बसली नाही, ती कृष्णाच्या आठवणीतही एक संपूर्ण आयुष्य शांततेत आणि पूर्णत्वाने जगली. तुम्हीही स्वतःला सावरा. तुम्हाला काय वाटतं? जेव्हा एखादं नातं तुटतं, तेव्हा स्वतःला सावरणं खरंच इतकं कठीण असतं का? तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या कुणी अशी परिस्थिती कशी हाताळली आहे? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमच्या कमेंट्समधून, तुमच्या अनुभवांतून कदाचित या फेजमधून जाणाऱ्या एखाद्याला नक्कीच आधार मिळेल. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे. ऐकत रहा, जोडलेले रहा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या.